भाजप बंडखोरांना शांत करण्यात यश आलंय। देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचा शब्द दिल्यानंतर जगदीश मुळीक यांनी वडगाव शेरीतून माघार घेतली आहे। चंद्रपुरात भाजप पदाधिकारी ब्रिजभूषण पाझारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशाने भाजप पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाल्याचं पाझारे यांच्या समर्थकांनी म्हटलंय। नांदेड उत्तर मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर उबाठाने सुद्धा संगीता पाटील डक यांना उमेदवारी जाहीर केली आहे। महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरते वेळेला भरत गोगावले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार चंद्रकांत सोनावणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। शिवसेना उबाठाच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी जळगाव शहर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांनी परभणी विधानसभेसाठी अर्ज दाखल केला। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी हा आदिवासींसाठी राखीव असताना ओबीसी उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरलाय। प्रवीण बोडके या तरुणानं हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। संगमनेरमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार वाद आहे। भाजप शहराध्यक्षांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। ठाकरेंच्या पक्षातील शहराध्यक्षांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। दरम्यान विखे पाटील यांनी पोलीस स्थानकात भेट देऊन तक्रार दाखल करण्यासाठी आग्रह धरला। बोईसर विधानसभेत महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। जगदीश धोडी यांनी शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। जालन्याच्या घनसांगवीत राजेश टोपे यांचं टेन्शन वाढलंय। सतीश घाटगे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे घनसांगवी मतदारसंघात टोपे विरुद्ध सतीश घाटगे यांच्यात सामना रंगणार आहे। रवी राणा यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर तुषार भारती यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला भाजप कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येनं या रॅलीत सहभागी होत तुषार भारती यांना आपला पाठिंबा व्यक्त केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीचा मोठा तिढा निर्माण झालाय। शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या उमेदवारानं सुद्धा आपला अर्ज दाखल केलाय। राष्ट्रवादीनं विद्यमान आमदार लहुजी कानडे यांना उमेदवारी दिली असून मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पिंपरी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी करत माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी अर्ज दाखल केला। शरद पवार यांची राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमधून ठाकरे गटाला हद्दपार करू पाहतेय असा आरोप चाबुकस्वार यांनी केलाय। शहापूरमध्ये शरद पवार यांच्या गटाच्या पांडुरंग बरोरा यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। घड्याळ चोरणाऱ्या गद्दारांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल आव्हाड यांनी केलाय। औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीत बंडखोरी करत राजू वैद्य यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी न मिळाल्यानं वैद्य चांगलेच नाराज होते। जिंतूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला शहरातून रॅली काढत भांबळे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। धुळ्यातील सिंदखेडा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार संदीप बेडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला रॅली काढत बेडसे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टीमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज होते। भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत शिर्डीतून आपला उमेदवारी अर्ज भरलाय। निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
चंद्रपुरात वरोरा मतदारसंघातून भाजपच्या करण देवतळे यांनी अर्ज दाखल केला आहे। निवडणुकीत आपलाच विजय निश्चित आहे असं देवतळे म्हणाले। खेड आळंदी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरल्यानंतर काळे यांनी पदयात्रा काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। संभाजीनगरच्या पैठण मतदारसंघात शिवसेना उमेदवार विलास भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भुमरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। थोरात सलग 9व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। जळगावमध्ये भाजपात बंडखोरी करत माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढत सोनवणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। अहमदनगर शहर मतदारसंघातून माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। कोतकर यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। हिंगोली मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी करत भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी गोरेगावकर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते विजय भांबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळेला रोहित पवार यांच्या उपस्थितीत एक भव्य रॅली काढण्यात आली। जिंतूर विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बाळासाहेब काजळे यांचा उमेदवारी अर्ज भरलाय। यावेळेला त्यांनी डिपॉझिटची रक्कम म्हणून चक्क 2 रुपयाची नाणी नेल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली। ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांच्यासह जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यासाठी त्यांनी भव्य रॅली काढत नितेश राणे यांना उत्तर दिलंय। सदा सरवणकर यांनी माहीममधून आपला उमेदवारी अर्ज अखेर दाखल केला। माहीममध्ये आता तिरंगी लढत होणार आहे। सदा सरवणकर, अमित ठाकरे आणि महेश सावंत अशी ही लढत असेल। वाशिमच्या कारंजा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सई डहाके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेले विद्यमान आमदार लखन मलिक सुद्धा उपस्थित होते। माहीममध्ये सदा सरवणकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळेला सरवणकर यांच्या रॅलीत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। या रॅलीत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून गणेश गीते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। यावेळेला त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। साताऱ्याच्या माण मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार अनिल पवार यांनी आपला अर्ज दाखल केला। गळ्यात कांद्याची माळ आणि हातात ऊसाचं बाण घेऊन अनोख्या पद्धतीनं त्यांनी अर्ज भरला। श्रीवर्धन मतदारसंघातून मनसेचे उमेदवार फैजल पोपरे यांनी अर्ज दाखल केलाय। मनसेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोपरे यांनी अर्ज भरला आहे। बीडच्या माजलगावात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मोहन जगताप यांनी अर्ज दाखल केला। निवडणुकीमध्ये जनतेनं परिवर्तन करायचं ठरवलंय असं जगताप यांचं म्हणणं होतं। नांदेड पोलिसांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तपासणी नाक्यावर 1,05,00,000 रुपये किमतीची रोख रक्कम पकडली आहे। ही रक्कम भाग्यनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या तपासणी नाक्यावर पकडण्यात आली।